Very good morning everyone. ICAI चे MCQs आपण करत होतो काल. क्वेश्चन नंबर 35 पर्यंत कंप्लीट झालेलं आहे. नाउ क्वेश्चन नंबर 36. 36 पासून स्टार्ट करतोय. तुम्हीच रीड करायचं आहे क्वेश्चन आणि मला सांगायचं आहे आन्सर. ऑप्शन सांगायचं आहे फक्त. अशा टाइपचे क्वेश्चनचं डिस्कशन झालेलं आहे आपलं. अशा टाइप मध्ये क्वेश्चन आलं तर काय करायचं हे आपलं डिस्कस करून झालेलं आहे. If a firms in a toothpaste industry have the following market share, which market structure would best describe the industry? Market share दिलेत सगळ्यांचे आणि तुम्हाला काही असे सिलेक्टेड फ्यू सेलर्स दिसतात. मग काही जणांना प्रॉब्लेम झालाय मॅम मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणायचं का ऑलिगोपॉली म्हणायचं आम्हाला कळत नाहीये. आपलं डिस्कशन झालेलं आहे. जर तुम्हाला हे मार्केट शेअर्स दिले नसते, फक्त टूथपेस्ट इंडस्ट्री बद्दल विचारले असते, तर टूथपेस्ट इंडस्ट्रीमध्ये आठवतं का तुम्हाला काय असतं? प्रोडक्ट डिफरन्शिएशन असतं. बरोबर आहे का? प्रोडक्ट डिफरन्शिएशन ते आहे ना की आपके टूथपेस्ट में नमक है, अजून क्रिस्टल्स, अजून परत काय 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 चालू आहे, नीम हे ते टूथपेस्ट मध्ये म्हणजे सगळेजण आपलं प्रोडक्ट डिफरन्शिएशन दाखवतात. म्हणजे त्याच्यावरून जर फक्त विदाउट गिव्हिंग दिस मार्केट शेअर्स तुम्हाला जर फक्त टूथपेस्ट इंडस्ट्री विचारली असते, तुम्ही आन्सर काय लिहिला असता? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. पण त्यांनी मार्केट शेअर दिलं आणि तुम्हाला दाखवलं की फ्यू सेलर्स आहेत, त्यावरून आन्सर काय झालं? ऑलिगोपॉली. क्लॅरिटी ठेवा ही. नेक्स्ट, किंग डिमांड कर्व मॉडेल ऑफ ऑलिगोपॉली अज्यूम दॅट. काय अज्यूम करतो? रीड करा, एक एक रीड करा. व्यवस्थित रीड करायचं. आणि आठवण करायचं आपण काय बघितलं होतं किंग डिमांड कर्व मध्ये. अनुप सरांचा एक्झाम्पल दिला होता. अनुप सरांनी प्राइस इन्क्रीज केल्यावर रिस्पॉन्स जास्त होता. बरोबर आहे का? क्वांटिटी मध्ये डिफरन्स जास्त झाला आणि प्राइस कमी केल्यावर क्वांटिटी मध्ये असंच फरक नाही झाला. म्हणजे रिस्पॉन्स टू प्राइस इन्क्रीज इज मोर दॅन द रिस्पॉन्स टू प्राइस डिक्रीज. आठवतं का? हे असं किंग डिमांड कर. हे समजा ओरिजिनल प्राइस असं असेल, प्राइस जर इन्क्रीज केलं तर बघा चेंज, आणि प्राइस जर डिक्रीज केलं, चेंज खूप कमी आहे. प्राइस डिक्रीज केलं तर चेंज खूप कमी आहे, रिस्पॉन्स खूप कमी आहे. प्राइस इन्क्रीज केलं तर रिस्पॉन्स जास्त आहे, प्राइस डिक्रीज केलं तर रिस्पॉन्स कमी आहे. सो द रिस्पॉन्स ऑफ कन्झ्युमर्स टू प्राइस इन्क्रीज इज मोर दॅन द रिस्पॉन्स टू प्राइस डिक्रीज. ऑप्शन बी. स्टार मार्क करा. चला स्टार मार्क करा. रीडिंग मध्ये थोडासा इम्पॅक्ट होतो इथं, कारण परफेक्टली इलास्टिक वगैरे प्रकारच नाही आहे बघा. रिलेटिव्हली इलास्टिक वगैरे बघितलं आपण, किंवा इलास्टिक इन इलास्टिक असं परफेक्टली वगैरे नाही आहे कुठंच. इलास्टिसिटी कॉन्स्टंट राहणार म्हणतायत, नाही, शक्यच नाहीये. दोन्हीकडे वेगवेगळी आहे. या किंगच्या वर वेगळी इलास्टिसिटी, खाली वेगळी आहे. आणि फर्स्ट वन तर म्हणतात की प्राइस रिस्पॉन्स टू प्राइस इन्क्रीज लेस असणार म्हणे, आणि रिस्पॉन्स टू प्राइस डिक्रीज जास्त असणार. असं होत नाही, उलट होतं याच्या. नेक्स्ट क्वेश्चन. अ फर्म एन्काउंटर्स इट शटडाऊन पॉइंट वेन. तुम्हीच बघायचं आणि ऑप्शन सांगायचं. एक एक रीड करा व्यवस्थित.
करेक्ट आहे सुहास. प्रांजली करेक्ट आहे. बाकीचे कुठे आहात तुम्ही? शटडाऊन पॉइंट आठवतंय का तुम्हाला? अर्धे जण अजून झोपेत वाटायलेत. करेक्ट आहे आनंद सायली. आठवतंय का आपण बिहेवियरल प्रिन्सिपल बघितलो होतो. बिहेवियरल प्रिन्सिपल मध्ये फर्स्ट प्रिन्सिपल काय होता? जर टीआर तुमचं ग्रेटर दॅन असेल टीव्हीसी, बरोबर आहे का? टीआर आणि टीव्हीसीचं डिस्कशन होतं. तर तुम्ही प्रोडक्शन कंटिन्यू करा. पण जर टीआर लेस दॅन और इक्वल टू टीव्हीसी असेल तर प्रोडक्शन स्टॉप करा. आणि स्टॉप करायचं पॉइंट कुठला? टीआर इज इक्वल टू टीव्हीसी वाला पॉइंट. टीआर इज इक्वल टू टीव्हीसी वाला पॉइंट स्टॉप करायचा पॉइंट आहे. याला आपण शटडाऊन पॉइंट म्हणतो. मग खूप वेळा आपल्याला टीआर टीव्हीसी फॉर्म मध्ये देत नाहीत. त्याऐवजी काय करतात? टीआरच्या ऐवजी एआर इज इक्वल टू एव्हीसी. याच्या पुढं एआरच्या ऐवजी प्राइस देतात. प्राइस इज इक्वल टू एव्हीसी. मग आपल्याला हेच बघायचं आहे. प्राइस इज इक्वल टू एव्हीसी शटडाऊन पॉइंट असणार आहे. ऍव्हरेज टोटल कॉस्ट इक्वल्स प्राइस. ऍव्हरेज टोटल नाही, ऍव्हरेज रेव्हेन्यू पाहिजे. सॉरी, ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट पाहिजे. ऍव्हरेज व्हेरिएबल, फिक्स कॉस्ट आपण कन्सिडरेशन मध्ये घेत नाही. ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट इक्वल्स प्राइस ऍट अ प्रॉफिट मॅक्झिमायझिंग लेवल ऑफ आउटपुट. करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. स्टील पुढे रीड करूया. फिक्स कॉस्टचा तर काही संबंधच नाहीये. मार्जिनल कॉस्टचा पण इथं नाहीये संबंध. इथं शटडाऊन पॉइंटला मार्जिनल कॉस्टचा काही संबंध नाहीये. हे एक्सप्लेनेशन लिहून घ्यायचं. परत विसरतो आपण. Next, question number 39. Suppose that at the profit maximizing level of output, firm finds market price is less than the average total cost. Price is less than average total cost. Price is less than average total cost, but greater than average variable cost. Price is greater than average variable cost. जे दिलेत ते लिहिले. Which of the following statement is correct? काय करेक्ट असणार आहे? बिहेवियरल प्रिन्सिपल आठवण करा. बिहेवियरल प्रिन्सिपल आपल्याला कंपॅरिझन प्राइस आणि टोटल कॉस्ट मधलं देत नव्हतं. प्राइस आणि व्हेरिएबल कॉस्ट मधलं देत होतं. मग डिसिजन इथून होणार आहे, टोटल कॉस्ट वाईज होणार नाहीये. डिसिजन कुठून होणार आहे? इथून होणार आहे. प्राइस इज ग्रेटर दॅन एव्हीसी म्हणजे अजून पण आपलं जे काय प्राइस म्हणजेच एआर इज ग्रेटर दॅन एव्हीसी आहे. वरचंच कॉन्सेप्ट आता जे डिस्कस केलं बिहेवियरल प्रिन्सिपल 1 म्हणजे टोटल रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन टोटल व्हेरिएबल कॉस्ट. सो स्टील तुम्ही प्रोडक्शन कंटिन्यू करू शकता. बघा काय काय म्हणतात. फर्म शुड शटडाऊन इन ऑर्डर टू मिनिमाइज इट्स लॉसेस. शटडाऊनचा संबंधच नाही. अजून पण आपण एक्स्ट्रा आपल्याकडे रेव्हेन्यू यायला व्हेरिएबल कॉस्ट पेक्षा. सो शटडाऊनची काही गरज नाहीये. फर्म शुड रेज इट्स प्राइसेस इनफ टू कव्हर इट्स लॉसेस. असलं काही शिकलो नाही आपण की प्राइसेस रेज करायचं. फर्म शुड मूव्ह इट्स रिसोर्सेस टू अनदर इंडस्ट्री. काही गरज नाहीये, कारण आपल्याला शटडाऊन करायचीच गरज नाहीये. The firm should continue to operate in a short run in order to minimize its losses. हे एकदम करेक्ट आहे. बघा हे एकदम करेक्ट आहे, कारण आपलं टीआर अजून पण ग्रेटर दॅन टीव्हीसी आहे. बिहेवियरल प्रिन्सिपल नुसार जर टीआर इज ग्रेटर दॅन टीव्हीसी वी शुड कंटिन्यू द प्रोडक्शन. तर आपले मिनिमाइज होतील लॉसेस. थांबलो तर लॉसेस जास्त होतील. अशा पॉइंटला जर थांबलो लॉसेस जास्त होतील. तेच कंटिन्यू जर केलं तर लॉसेस मिनिमाइज करता येतील. पुढे जाऊया. When price is less than average variable cost. काय म्हणतात? प्राइस इज लेस दॅन ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ऍट अ प्रॉफिट मॅक्झिमायझिंग लेवल ऑफ आउटपुट. फर्म शुड काय करायला पाहिजे? आत्ताच सगळं बघितलो.
स्टॉप व्हायला पाहिजे, शटडाऊन करायला पाहिजे, कारण प्राइस कमी झालाय ना, प्राइस कमी आहे, ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट सुद्धा कव्हर करू शकत नाही. बिहेवियर प्रिन्सिपल 1च आहे इथं पण. नीट विचार करा, आता शटडाऊन मध्ये पण 2 शटडाऊन दिलेत. सिन्स इट विल लूज नथिंग इन दॅट केस. अहो कसं लूज नाही करणार आहे, काहीच कधी लूज नाही करणार आहे सांगू का? P = ABC असेल तर तेव्हा तुम्ही म्हणू शकता की काही फरक नाही पडणार आहे. पण प्राइस कमी झालेला आहे एबीसी पेक्षा, म्हणजे सिन्स इट कॅनॉट इवन कव्हर इट्स व्हेरिएबल कॉस्ट इफ इट स्टेज इन अ बिझनेस, हे करेक्ट आहे. शटडाऊन करा, त्याचं रिझन करेक्ट द्या ना. ते कव्हर करू शकत नाहीये स्वतःची व्हेरिएबल कॉस्ट जर बिझनेस मध्ये स्टे केलं तरी. सो बेटर टू शटडाऊन, बेटर टू स्टॉप इन अ शॉर्ट रन. प्रोड्यूस तर येणारच नाहीये, आणि शटडाऊन मध्ये पण डी येणार आहे, याचं रिझन सांगितलेलं आहे काय येणार आहे. नेक्स्ट, अ प्युअरली कॉम्पिटिटिव्ह फर्म सप्लाय शेड्यूल फर्मचं म्हणतात इन अ शॉर्ट रन इज डिटरमाइंड बाय. आठवतं का एक डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते? सप्लाय शेड्यूल काय असतं आपलं, एक मिनिट, अपवर्ड स्लोपिंग असतं सप्लाय शेड्यूल. आणि मार्जिनल कॉस्ट हे सप्लाय शेड्यूल असेल समजा. मार्जिनल कॉस्ट यू शेप्ड असतं, बरोबर आहे का? आणि आपण काय बघितलं, मार्जिनल कॉस्ट व्हेरिएबल कॉस्टच्या पुढं, मार्जिनल कॉस्ट व्हेरिएबल कॉस्टच्या अबाव गेलं ना तर इट शोज जस्ट लाईक अ सप्लाय कर्व. कुठं आहे हे कॉन्सेप्ट आठवण करून देते, एकच मिनिट, मी पेज नंबर सांगते, तुम्ही बघा. आपण डिस्कस केलेला आहे हे कॉन्सेप्ट. पेज नंबर 4.174 4.174 ओपन करा. शॉर्ट रन सप्लाय कर्व म्हणून एक पॉइंट दिलेला आहे, आणि तिथे तुम्हाला मार्जिनल कॉस्ट आणि सप्लाय कर्वचं डिस्कशन केलेलं आहे. फॉर अ प्राइस टेकिंग फर्म म्हणजेच फॉर परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह फर्म और प्युअरली कॉम्पिटेटिव्ह पण म्हणू शकता. म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन कशाचं दिलंय, सप्लाय कर्व आणि त्यानंतर मार्जिनल कॉस्ट यांचं डिस्कशन आहे. सो हे जे सप्लाय शेड्यूल असणार आहे ते कशापासून डिटरमाइन असल्यासारखं आहे, मार्जिनल कॉस्ट कर्व. हे लक्षात ठेवा. बाकी त्या पूर्ण पॅरेग्राफ मधलं काही नाही लक्षात राहिलं तरी चालतं. एवढंच लक्षात ठेवायचं, कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये सप्लाय शेड्यूल जसं असणार आहे तसंच तुमचं मार्जिनल कॉस्टचं शेड्यूल आणि मार्जिनल कॉस्टचं कर्व अपवर्ड रायझिंग असणार आहे. तुम्ही म्हणणार अपवर्ड रायझिंग कसं मॅम, आधी यू शेप्ड असतं. बरोबर आहे, यू शेप्ड असतं, पण या पॉइंट नंतर हे कंटिन्युअसली सप्लाय कर्व सारखं शो करणार आहे. नेक्स्ट, one characteristics is not typical of oligopolist industry. कुठला आहे ते जे ऑलिगोपॉलिस्ट इंडस्ट्रीचं नाहीये? पहिलंच बघा, पहिलंच ऑप्शन हॉरिझॉन्टल डिमांड कर्व नसतं, किंक्ड डिमांड कर्व असतं. किंक्ड असतं, हेच चुकीचं आहे, म्हणजे हेच कॅरेक्टरिस्टिक्स नसलेलं आहे. टू मच इम्पॉर्टन्स टू नॉन प्राइस कॉम्पिटिशन करेक्ट आहे. प्राइस लिडरशिप असतं ते पण करेक्ट आहे. स्मॉल नंबर ऑफ फर्म्स इन इंडस्ट्री हे पण त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हॉरिझॉन्टल डिमांड कर्व याचं कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये, याचं डिमांड कर्व किंक्ड डिमांड कर्व असतं. नेक्स्ट, द स्ट्रक्चर ऑफ अ टूथपेस्ट इंडस्ट्री आलं बघा. मी ज्या टाईपचं एक्झाम्पल डिस्कस केले होते ना त्या टाईपचं आलं बघा. आधी तुम्हाला मार्केट शेअर दिले होते टूथपेस्ट इंडस्ट्री, आपण ऑलिगोपॉली लिहिलो. आता काय लिहिणार आहे आपण, मोनोपॉलिस्टिकली कॉम्पिटिटिव्ह. मोनोपॉलिस्टिक आणि मोनोपॉलिस्टिकली कॉम्पिटिटिव्ह फरक जाणून घ्या. एक मिनिट, मोनोपॉलिस्टिक म्हणजे मोनोपॉलीचो, क्लिअर ठेवा. ओनली वर्ड मोनोपॉलिस्टिक आला किंवा मोनोपॉली, ते सगळं मोनोपॉली मध्येच कव्हर. मोनोपॉलिस्टिकच्या पुढं कॉम्पिटिटिव्ह किंवा कॉम्पिटिशन असायला पाहिजे, तरच त्याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणायचं. फक्त मोनोपॉलिस्टिक लिहिलेलं असेल तर त्याला मोनोपॉली समजायचं. प्लीज क्लॅरिटी ठेवा, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स नको जायला. ऑप्शन सी येणार आहे. नेक्स्ट, द स्ट्रक्चर ऑफ कोल्ड ड्रिंक इंडस्ट्री इन द इंडिया इज बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज. आपण हा बघितलेला आहे एक्झाम्पल. आठवतं का ऑलिगोपॉली मध्ये मी तुम्हाला काही एक्झाम्पल आठवण ठेवा म्हणले होते. ऑलिगोपॉली मध्ये वन ऑफ द एक्झाम्पल कोल्ड ड्रिंक इंडस्ट्री, सेकंड एक्झाम्पल ऑटोमोबाईल इंडस्ट्री होता, आठवतंय का?
त्यानंतर पेट्रोलियम, ऑप्शन डी येणार आहे ऑलिगोपॉलिस्ट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट म्हणतात. इवन मोनोपॉलिस्ट फर्म कॅन हॅव लॉसेस. इनकरेक्ट शोधायचंय आपल्याला, इनकरेक्ट शोधायचंय. इनकरेक्ट शोधण्यासाठी आधी करेक्ट आहे का बघा. बरोबर आहे का. मोनोपॉलिस्टिक म्हणजे मोनोपॉलीचे डिस्कशन आहे, मोनोपॉलीचे डिस्कशन आहे. मोनोपॉलीला पण लॉसेस होतात की नाही, शॉर्ट रन मध्ये होतात बघा. इथे शॉर्ट रन लॉंग रन काही बोलले नाहीत, त्यांनी फक्त एवढंच म्हणतात की लॉसेस होतात. बरोबर आहे, लॉसेस होतात, करेक्ट आहे. हे इनकरेक्ट स्टेटमेंट नाही आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. पुढे जाऊ, अजून चेक करू. फर्म्स इन परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केट आर प्राइस टेकर्स, करेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणजे हे पण आन्सर नाही. इट इज ऑलवेज बेनिफिशियल फॉर अ फर्म इन अ परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केट टू डिस्क्रिमिनेट प्राइसेस. किती चुकीचं आहे बघा. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन नसतंच, मग डिस्क्रिमिनेट प्राइसेस कसं असणार आहे. हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, त्यामुळे हेच आन्सर आहे. किंग टू डिमांड कर्व इज रिलेटेड टू अन ऑलिगोपॉलिस्ट मार्केट, करेक्ट आहे. किंग टू डिमांड कर्वच असतं तिथं. नेक्स्ट, अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन इन लॉंग रन देअर विल बी नो डॅश डॅश. विचार करून सांगायचं, लॉंग रन मध्ये काय असतं आधी ते लक्षात घ्या. लॉंग रन मध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फक्त नॉर्मल प्रॉफिट्स असतात, ओनली नॉर्मल प्रॉफिट्स आर देअर. मग काय नसणार, प्रोडक्शन कॉस्ट तर असणारच आहे ना. लॉंग रन आहे, प्रोडक्शन कॉस्ट तर असणार, सुपर नॉर्मल प्रॉफिट नसणार आहे. देअर विल बी नो सुपर नॉर्मल प्रॉफिट. नेक्स्ट, when dash dash we know that firm are earning just normal profits. जस्ट नॉर्मल प्रॉफिट्स कधी म्हणतो, आठवतं का आपण ते डायग्राम्स ड्रॉ करताना. जर तुम्हाला AR इज इक्वल टू AC दिसत असेल तर आपण त्याला नॉर्मल प्रॉफिट म्हणत होतो. AR इज इक्वल टू AC दिसत असेल तर नॉर्मल प्रॉफिट म्हणत होतो, करेक्ट आहे का. मग नॉर्मल प्रॉफिट साठी AC इज इक्वल टू AR करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, when dash dash we know that the firm must be producing at a minimum point of average cost curve, so there will be productive efficiency. म्हणजे अशा पॉइंटला प्रोड्यूस करतायत जिथं ऍव्हरेज कॉस्टचं पण मिनिमम अचीव व्हायलाय, ऍव्हरेज कॉस्टचं पण मिनिमम अचीव व्हायलाय, सो देअर विल बी प्रोडक्टिव्ह इफिशियन्सी असं म्हणतात. म्हणजे तुमचं MR इज इक्वल टू MC पण बघता तुम्ही, MR इज इक्वल टू MC सुद्धा बघणार. ओ नीट रीड करा, ते तर बघायचंच, ते तर बघायचंच. त्याच्या पुढं ऍव्हरेज कॉस्ट पण मिनिमम असावं म्हणाले, ऍव्हरेज कॉस्ट पण मिनिमम म्हणजे इज इक्वल टू AC. अशा पॉइंटला तुम्ही करणार. हे कुठं दिसतं स्पेसिफिकली, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये दिसतं. म्हणजे तुम्हाला परफॉर्म कुठं करायचं आहे एक्झॅक्टली, तुम्हाला कॉस्टचं पण दाखवायचं आहे रेफरन्स, कॉस्टचा रेफरन्स पण दाखवायचा आहे, तर ऑप्शन बी येणार, ऑप्शन बी. काही जण ऑप्शन सी म्हणलेत, ऑप्शन सी चुकीचं नाही हो, पण तुम्हाला कॉस्ट पण मिनिमम असणार असं म्हणतायत ना, म्हणजे तुमचं जे समरी होणार ना ते MC इज इक्वल टू AC किंवा MR इज इक्वल टू AC होणार. मला माहित आहे आउटपुट कसं डिसाइड करतो आपण, आउटपुट कसं डिसाइड करतो, MR इज इक्वल टू MC करेक्ट आहे. पण तुम्हाला ते काय म्हणतायत की अशा लेवलला तुम्ही जाऊन प्रोडक्शन करताय की ACचं पण मिनिमम पॉइंट रीच व्हायलाय, म्हणजे तुमचं जे प्रोडक्शन लेवल ठरलंय इथं या पॉइंटला, तिथंच तुमचं इज इक्वल टू AC आहे. सॉरी, ऑप्शन बी आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, when dash dash there will be allocative efficiency, meaning thereby that the cost of a last unit is exactly equal to the price consumers are willing to pay for it, and so that the right goods are being sold to right people at a right price. हे पुढचं काही डिस्कशन कामाचं नाही, हे राईट गुड्स, राईट टाइम, राईट पीपल, राईट प्राइस असं जे काही डिस्कशन, त्याच्या आधीचे रीड करा. त्याच्या आधी काय म्हणतात, लास्ट युनिट इज एक्झॅक्टली, कॉस्ट ऑफ लास्ट युनिट म्हणजे MC इज एक्झॅक्टली इक्वल टू द प्राइस, इज एक्झॅक्टली इक्वल टू द प्राइस. म्हणजेच MC इज इक्वल टू प्राइस शोधा म्हणतात. क्वेश्चन मध्येच आन्सर दिलेत, MC इज इक्वल टू प्राइस. MC इज इक्वल टू प्राइस म्हणजेच काय असणार आहे, MC इज इक्वल टू AR, MC इज इक्वल टू AR. नीट बघा, MC इज इक्वल टू AR. जे दिले त्यानुसार सांगायचं आन्सर.
नेक्स्ट, ॲग्रिकल्चरल गुड्स मार्केट डिपिक्ट्स कॅरेक्टरिस्टिक्स क्लोज टू. ॲग्रिकल्चर गुड्स कुठेतरी एक्झाम्पल आलं होतं, हे आठवतं का? ॲग्रिकल्चरल गुड्सचं शेवटी मिथ आहे आधी म्हणलं होतं, परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ मिथ म्हणून म्हणले, तरी स्टील काही एक्झाम्पल दिले. ते एक्झाम्पल्स थोडे लर्न करणं गरजेचं आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये बोलले होते असं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह मार्केट, म्हणजेच परफेक्ट कॉम्पिटिशन. देर आर मेनी बायर्स मेनी सेलर्स इन द मार्केट, करेक्ट आहे हे कॅरेक्टरिस्टिक्स. द गुड्स ऑफर्ड फॉर सेल आर लार्जली सेम, करेक्ट आहे. फर्म जनरेट स्मॉल बट पॉझिटिव्ह सुपर नॉर्मल प्रॉफिट्स इन अ लॉंग रन. काय म्हणतात? फर्म काय करतं? जनरेट करतं. काय जनरेट करतं? स्मॉल बट पॉझिटिव्ह सुपर नॉर्मल प्रॉफिट म्हणतात. लॉंग रन मध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट असं ते बोलतायत. विचार करा, सुपर नॉर्मल प्रॉफिट होतात का? होत नाहीत. नॉर्मल प्रॉफिट्स होतात लॉंग रन मध्ये. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये, हे चुकीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यामुळे हेच आन्सर असणार आहे. नॉट कॅरेक्टरिस्टिक्स विचारले. फर्म कॅन फ्रीली एंटर और एक्झिट, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सो ऑप्शन सी येणार आहे आन्सर. आन्सर ऑप्शन सी येणार आहे. नेक्स्ट, which of the following markets would most closely satisfy the requirement for perfect competitive market? विचार करा. सगळे एक एक एक्झाम्पल्स घ्या मनात आणि परफेक्ट कॉम्पिटिशनचे कॅरेक्टरिस्टिक्स नुसार स्टडी करा आणि मला सांगा कुठलं येणार आहे परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केटसाठी करेक्ट. ऑप्शन सांगायचा. बाकीचे कुठे गेले हो? एकच जण आन्सर देत आहेत. आहात ना सगळे? करेक्ट आहे प्रांजली, सुहास, आनंद. तुम्ही जेवढे इथं आन्सर्स देणार आणि जेवढे चुका करणार ना, तिथे सोपं होणार आहे एक्झाम मध्ये. कुठलीही मिस्टेक होणार नाहीये. आता काही जण थोडं वेगवेगळे आन्सर सांगितलेत. एक्झॅक्ट आपण जर बघायला गेलं परफेक्ट कॉम्पिटिशनचं दिसावं तर मिल्क असणार आहे. काय असणार आहे? मिल्क असणार आहे. इलेक्ट्रिसिटीचा विचार केलात, मोनोपॉली असतंय हो, मोनोपॉली आहे, नियर अबाउट मोनोपॉली आहे किंवा ऑलिगोपॉली म्हणू शकता. पण तुम्ही परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणू शकत नाही. विचार करा, इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारे काय भरपूर आहेत का? लार्ज नंबर ऑफ सेलर्स, लार्ज नंबर ऑफ बायर्स नाही आहेत. केबल टेलिव्हिजन इथं ऑलिगोपॉली आहे बघा, इथं ऑलिगोपॉली आहे. अगेन कोला म्हणतात, म्हणजे अगेन इथं पण काय ऑलिगोपॉली. पण मिल्क इज समथिंग ज्याचे लार्ज नंबर ऑफ सेलर्स आहेत, लार्ज नंबर ऑफ बायर्स आहे आणि मिल्क आयडेंटिकल असणार आहे. थोडं क्वालिटी डिफर करू शकता पण नियर अबाउट सेम. सो ऑप्शन डी येणार आहे. ऑप्शन डी येणार आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ॲक्युरेट रिगार्डिंग परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह फर्म? परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह फर्म बद्दल करेक्ट काय आहे? डिमांड कर्व इज डाऊनवर्ड स्लोपिंग, चुकीचं आहे. फर्मचं विचारतायत, इंडस्ट्रीचं नाही. डिमांड कर्व ऑलवेज लाईज अबाव मार्जिनल रेव्हेन्यू कर्व. डिमांड कर्व ऑलवेज लाईज अबाव मार्जिनल रेव्हेन्यू कर्व म्हणतात. विचार करा, मार्जिनल रेव्हेन्यू कर्व कुठं असतो ते बघा आधी. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये P इज इक्वल टू MR इज इक्वल टू AR इज इक्वल टू D असतं. मग बघा तुमचं डिमांड कर्व अबाव आहे का? नाही. डिमांड कर्व इज इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू कर्व ओनली, म्हणजे हे चुकीचं आहे. ऍव्हरेज रेव्हेन्यू नीड नॉट बी इक्वल टू प्राइस. काय म्हणताय तो? ऍव्हरेज रेव्हेन्यू नीड नॉट बी इक्वल टू प्राइस. इथं तर प्राइस इज इक्वल टू ऍव्हरेज रेव्हेन्यू दाखवत आहे. चुकीचं आहे. प्राइस इज गिवन अँड इज डिटरमाइंड बाय इक्विलिब्रियम इन द एंटायर मार्केट. बरोबर आहे बघा. प्राइस त्यांना ऑलरेडी मिळालेली असते, स्वतः प्राइस सेट करत नाही, प्राइस त्यांना दिलेली असते. प्राइस इज गिवन अँड इज डिटरमाइंड बाय इक्विलिब्रियम इन द एंटायर मार्केट नुसार डिसाईड केलेली जाते. बरोबर आहे का? करेक्ट आहे हे स्टेटमेंट. सगळं बघा लॉजिकल आहे एकदम. Next, the market for hand tools such as hammers and screwdrivers is dominated by Draper, Stanley and Craftsman. This market is best described as, तुम्हाला दिले काही प्लेयर्स जे आहेत ना त्याच्यातले हे एवढेच आहेत म्हणतात. ते हँड टूल बनवणारे मार्केटमध्ये एवढेच आहेत. कुठला मार्केट असेल असा?
फ्यू सेलर्स वरून लक्षात ठेवायचं. फ्यू सेलर्स आहेत म्हणजे ऑलिगोपॉली आहे. फ्यू सेलर्स दिले म्हणजे ऑलिगोपॉली. अ मार्केट स्ट्रक्चर इन which many firms sell products that are similar but not identical. सिमिलर असतात पण आयडेंटिकल नसतात. आणि मेनी फर्म्स सेल करतात. मेनी फर्म्स सेल करतात म्हणजे मोनोपॉली ऑप्शन तर गेलं. मेनी फर्म्स नसतात मोनोपॉलीमध्ये. मोनोपॉलीमध्ये मेनी फर्म्स नसतात. आणि ऑलिगोपॉलीमध्ये जरुरी नाही सिमिलर टाईपचं सेल करा. सिमिलर टाईपचं सेल करा असं ऑलिगोपॉलीमध्ये जरुरी नाहीये. तुम्ही प्रोडक्ट डिफरन्शिएशन पण करू शकता. आणि परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये तर आयडेंटिकलच लागतं. आयडेंटिकलच लागतं एक्झॅक्टली. म्हणजे राहिला काय ऑप्शन? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. काय ऑप्शन राहिला? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन ऑप्शन राहिला. When an oligopolist individually chooses its level of production to maximize its profit, it charges a price that is बघा, oligopolist individually chooses its level of production to maximize its profit. It charges a price that is, रीड करा आधी, रीड करा. आणि स्टार मार्क करून ठेवा या क्वेश्चनला. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. मोर दॅन द प्राइस चार्ज बाय आयदर मोनोपॉली और अ कॉम्पिटेटिव्ह मार्केट, तसं काही नाहीये. लेस दॅन द प्राइस चार्ज आयदर, असं पण काही नाहीये. मोर दॅन द प्राइस चार्ज बाय द मोनोपॉली, लेस दॅन द प्राइस चार्ज बाय द, असं नाही. त्यांच्यामध्ये असणार आहे ना हो. मोनोपॉली आणि कॉम्पिटेटिव्ह मार्केटच्या मध्ये असणार आहे. विचार करा, त्यांच्या मधला पार्ट असल्यासारखं ऑलिगोपॉली. मग काय करणार आहे तो? मोनोपॉलीपेक्षा कमी प्राइस चार्ज करणार आहे. आठवतं का मोनोपॉलीचा कर्व कसा असतो? मोनोपॉली असेल तर काय असणार आहे? इनइलॅस्टिक असणार आहे डिमांड. मोनोपॉली असेल तर इनइलॅस्टिक. इनइलॅस्टिक पार्ट इथं आहे. हा इनइलॅस्टिक पार्ट, बरोबर आहे का? म्हणजे हा मोनोपॉली. आणि हा इलॅस्टिक पार्ट. इलॅस्टिक कुठे असतं? परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह. इलॅस्टिक, परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह. आणि आपण प्राइस ऑलिगोपॉलीमध्ये इथं सेट करतो. म्हणजे वी आर सेटिंग अ प्राइस लेस दॅन चार्ज बाय द मोनोपॉली. मोनोपॉली जेवढं काही चार्ज करणार आहेत ना त्याच्यापेक्षा तुम्ही कमी चार्ज करणार आहात. आणि जे काही परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये चार्ज केलं जाईल त्याच्यापेक्षा जास्त चार्ज करणार आहात. कारण कसं आहे, मोनोपॉलीमध्ये इनइलॅस्टिक असतं. प्राइस जास्त चार्ज केलं जातं. इनइलॅस्टिसिटीमुळं. पण आपल्याला तिथं राहायचं नाहीये. आपल्याला त्याच्यापेक्षा कमी करावं लागेल. पण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये एकदमच कमी ठेवतात प्राइस. तेवढं कमी ठेवून चालणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त प्राइस ठेवायचंय. ओके, ऑप्शन डी येणार आहे. त्यांच्या मधला आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे. सो हे नाही येणार आहे. आपण मोनोपॉलीपेक्षा जास्त कसं चार्ज करू शकतो? आपण तेवढ्या फेवरेबल कंडिशन मध्येच नसतो मोनोपॉलीपेक्षा जास्त चार्ज करायच्या. कारण मोनोपॉली कसं आहे, म्हणजे त्यांच्याकडे बाकी सेलर्सच कुठले नसतात, कस्टमरकडे ऑप्शन नसतं. मग मोनोपॉली एकदम हायेस्ट प्राइसेस चार्ज करू शकतात, तरी लोक घेणार. पण ऑलिगोपॉलीमध्ये तुम्ही जर तसं केलात, मोनोपॉलीपेक्षा जास्त प्राइसेस, तर काय होणार? सगळे तुमचे कस्टमर्स बाकी सेलर्सकडे जाणार. तुमच्या याच्यामध्ये फ्यू सेलर्स असतात ना, काही बाकीचे पण कॉम्पिटेटिव्ह आहेत तुमचे. नेक्स्ट 57. In the long run equilibrium of a competitive market, firm operate at. कॉम्पिटेटिव्ह मार्केटचा लॉंग रन असेल तर विचार करा. इथं काय असणार आहे? नॉर्मल प्रॉफिट असणार आहे. पहिली गोष्ट नॉर्मल प्रॉफिट असणार आहे. नॉर्मल प्रॉफिट म्हणजेच इंटरसेक्शन ऑफ मार्जिनल कॉस्ट अँड मार्जिनल. MR इज इक्वल टू MC बघणार आहे तुम्ही, तिथंच परफॉर्म करणार आहे. MR इज इक्वल टू MC करेक्ट आहे. इफिशियंट स्केल का? तर परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केटमध्ये या सिच्युएशनला तुमचं ऍव्हरेज कॉस्ट पण लोअर असणार आहे, मिनिमम असणार आहे. ऍव्हरेज कॉस्ट सुद्धा मिनिमम असणार आहे. फुल कपॅसिटीवर तुम्ही परफॉर्म करणार आहे, ऑप्टिमम कपॅसिटीवर परफॉर्म करणार आहे. आणि यालाच नॉर्मल प्रॉफिटलाच आपण झिरो इकॉनॉमिक प्रॉफिट म्हणतो.
झिरो इकॉनॉमिक प्रॉफिट. आय होप क्लॅरिटी आहे. म्हणजे ऑल ऑफ दीज आन्सर्स आर करेक्ट. ऑप्शन डी. ऑप्शन डी आन्सर आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनोपॉलिस्टिकली कॉम्पिटेटिव्ह मार्केट. नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स. फ्री एंट्री फ्री एक्झिट असतं. ॲबनॉर्मल प्रॉफिट्स इन लॉंग रन. विचार करा, ॲबनॉर्मल प्रॉफिट्स असतात का लॉंग रन मध्ये? ॲबनॉर्मल प्रॉफिट्स असतात का? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा जस्ट लाईक अ परफेक्ट कॉम्पिटिशन लॉंग रन मध्ये फक्त नॉर्मल प्रॉफिट्स असतात. लॉंग रन मध्ये फक्त नॉर्मल प्रॉफिट्स असतात. हे चुकीचं आहे म्हणून हेच आन्सर आहे. बाकी बघा, मेनी सेलर्स असतात, डिफरन्शिएटेड प्रोडक्ट्स असतात, बरोबर आहे. एंट्री एक्झिट फ्री असतं, ते पण बरोबर आहे. नेक्स्ट, इन व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट सप्लाय इज फिक्स्ड. सप्लाय फिक्स असतं, ते तर त्याचं एक काय म्हणतात त्याला, डेफिनेशनचा पार्ट आहे. सप्लाय जिथं फिक्स आहे तिथं व्हेरी शॉर्ट रन पिरियड असं म्हणायचं. त्या मार्केटला व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट म्हणायचं. टाइम एलिमेंट वॉज कन्सिव्ड बाय. आठवतं का टाइम एलिमेंट? हे व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट, व्हेरी शॉर्ट पिरियड नंतर व्हेरी लॉंग पिरियड मार्केट, लॉंग पिरियड मार्केट, शॉर्ट पिरियड मार्केट. कोणी आणलं? हे सगळं अल्फ्रेड मार्शल यांनी आणलंय, विसरायचं नाही. नेक्स्ट, टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू प्राइस इंटू क्वांटिटी. प्राइस इंटू क्वांटिटी, ऑप्शन आहे. ऍव्हरेज रेव्हेन्यू इज रेव्हेन्यू अर्नड. ऍव्हरेज रेव्हेन्यू काय असतं? ऍव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय क्वांटिटी असतं. म्हणजेच ऍव्हरेज रेव्हेन्यू इज रेव्हेन्यू अर्नड पर युनिट ऑफ आउटपुट. आउटपुटला असतं, कारण आउटपुट सेल करता, सेल करून रेव्हेन्यू मिळतं. इनपुट कधी असणार आहे? कॉस्ट असेल तर. ऍव्हरेज कॉस्ट म्हणले असते ना, तर तुम्ही पर युनिट ऑफ कॉस्ट इनकर्ड पर युनिट ऑफ इनपुट म्हणलं असतं. इनकर्ड, नॉट अर्नड. रेव्हेन्यू अर्न करतो, आणि रेव्हेन्यू अर्न कुठून करतो? आउटपुट सेल करून. त्यामुळे पर युनिट ऑफ आउटपुट असणार आहे. AR कॅन बी सिम्बॉलिकली रिटन ॲज, आत्ताच डिस्कशन केलं, TR अपॉन क्वांटिटी, TR अपॉन क्यू. AR इज ऑल्सो नोन ॲज प्राइस. बघा काय काय क्वेश्चन येतात बघा. तुम्ही एकदम लगे रीड केलं एक 2 ते 3 सेकंड मध्ये आन्सर तुम्हाला माहित असतं. मार्जिनल रेव्हेन्यू कॅन बी डिफाइंड ॲज चेंज इन टोटल रेव्हेन्यू रिझल्टिंग फ्रॉम. आठवतं का मार्जिनल रेव्हेन्यूचा असा फॉर्म्युला? चेंज इन टोटल रेव्हेन्यू रिझल्टिंग फ्रॉम चेंज इन क्वांटिटी. परचेस ऑफ ऍडिशनल, परचेसचा संबंध येत नाही. रेव्हेन्यू कधी येतं? सेल केल्यावर येतं. मग परचेसचा काही संबंध नाहीये. सेल्स ऑफ ॲन ऍडिशनल युनिट ऑफ अ कमॉडिटी, बरोबर आहे का? सेल्स ऑफ ऍडिशनल युनिट ऑफ अ कमॉडिटी. सेल ऑफ सबसिक्वेंट युनिट. सबसिक्वेंट असलं असतं तर असं नाही. सबसिक्वेंट युनिट. चेंज इन टोटल रेव्हेन्यू, चेंज इन टोटल रेव्हेन्यू ड्यू टू सबसिक्वेंट कधी म्हणलं असतं? MRN. TRN मायनस TRN मायनस 1 असेल तर. त्यामुळे सेल्स ऑफ एन ऍडिशनल युनिट ऑफ अ कमॉडिटी म्हणायचं. ऑप्शन बीच आन्सर आहे. वेन E इज ग्रेटर दॅन 1. आठवतं का? आपण सगळं स्टडी केलो. E इज इक्वल टू MR इज इक्वल टू, आठवतं का? MR इज इक्वल टू AR इंटू E मायनस 1 अपॉन E असा फॉर्म्युला होता. मग इथला E जर ग्रेटर दॅन 1 असेल, आन्सर काय येणार आहे? पॉझिटिव्ह. E जर लेस दॅन 1 असेल तर आन्सर येणार आहे नेगेटिव्ह. E जर इक्वल टू 1 असेल तर आन्सर येणार आहे 0. बरोबर आहे का? सगळंच रिवाइज केलं आपण. इक्वल टू 1 असेल तर 0. तेच क्वेश्चन आहेत पुढं बघा. E इज इक्वल टू 1 असेल तर 0. E इज लेस दॅन 1 असेल तर नेगेटिव्ह. E लेस दॅन 1 असेल तर नेगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. इन इकॉनॉमिक्स टर्म मार्केट रेफर्स टू बघा, प्लेस वेअर बायर अँड सेलर बार्गेन अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस फॉर अ प्राइस. ऑप्शन ए जास्त करेक्ट आहे, बाकीचं खूप अर्धवट आहे. अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन अ फर्म इज, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फर्म इज अ प्राइस टेकर, नॉट अ प्राइस मेकर. मोनोपॉलिस्ट इज, आठवण करा, मोनोपॉलिस्ट म्हणजे मोनोपॉली मधला प्राइस मेकर असतो.
प्राइस मेकर असतो. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज वन ऑफ द फीचर ऑफ मोनोपॉली. प्राइस डिस्क्रिमिनेशन मोनोपॉली मध्ये बघतो ना आपण, म्हणून मोनोपॉली आन्सर येणार आहे. नेक्स्ट, अंडर मोनोपॉली डिग्री ऑफ कंट्रोल ओव्हर प्राइस. कंट्रोल ओव्हर प्राइस कन्सिडरेबल असतं, व्हेरी कन्सिडरेबल, व्हेरी लार्ज. जनरली गुड्स लाईक पेरिशेबल गुड्स लाईक बटर, एग्स, मिल्क, व्हेजिटेबल विल हॅव. कसा मार्केट असेल? लोकल मार्केट. पेरिशेबल गुड्स साठी डिस्कस केलं होतं आपण लोकल मार्केट. नेक्स्ट क्वेश्चन. आता हे तुम्हीच मला सांगायचं, तुम्ही तुमचं एक्झॅक्टली अंडरस्टँडिंग मला समजेल. आता एक्झॅक्टली अंडरस्टँडिंग समजेल. P1 वर तुम्ही काय करणार आहे विचारतायत. P1 आहे ना, प्राइस 1. तुम्ही काय करणार आहे? किती प्रोडक्शन करणार आहे? आपण जनरली काय करतो प्रोडक्शन? MR इज इक्वल टू MC वाला प्रोडक्शन करतो, बरोबर आहे का? P1 म्हणजे तुमचं हे MR चं लाईन आहे. कशाचं लाईन आहे? MR चं. तुम्ही तिथून MC गेलेलं बघता. MC गेलेलं कुठं आहे? इथं आहे. मग आपण काय हे आउटपुट डिसाइड करतो की नाही, बरोबर आहे का? हे आउटपुट म्हणजे Q3 आउटपुट प्रोड्यूस करायला पाहिजे, असा आन्सर येईल काही जणांचं. Q3 आउटपुट प्रोड्यूस करायला पाहिजे. पण मी म्हणेन लगेचच कन्क्लुजन वर येऊ नका हो. एकदा बघा, तुमचं MR तुमच्या AVCच्या पण खाली आहे. तुमचं MR जे तुम्ही हे सेट केलात नाही तर MR इज इक्वल टू MC, बरोबर आहे. तुम्ही हे फॉलो करताय, याच्यावरून क्वांटिटी सेट करताय, करेक्ट आहे. पण एकदा विचार करा ना, तुमचं ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट वर आहे, म्हणजे युअर प्राइस इज लेस दॅन युअर ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. प्राइस इज लेस दॅन ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? स्टॉप करायला पाहिजे की नाही? प्रोडक्शनच नाही करायला पाहिजे. प्रोडक्शनच. तुम्हाला दोन गोष्टी सोबत कंबाईन करून विचारले, म्हणजे तुम्हाला बिहेवियरल प्रिन्सिपल दोन्ही व्यवस्थित बघता येतात का? दोन्ही बिहेवियरल प्रिन्सिपल ऍट अ टाइम बरोबर बघता येतात का, हे बघायला गेले. ते समजलंय का? एकदा बघा. काय म्हणतो आपण? MR इज इक्वल टू MC असेल तेवढं प्रोडक्शन करायचं, ठीक आहे. मग तुम्ही काय केलं? हे प्राइस लाईन आहे तुमचं, इथंच तुमचं MR असल्यासारखं. मग तुम्ही तुमचं MC कर्व गेलेलं बघितलात, इथं इंटरसेक्शन झालं, इथून तुम्ही खाली आलात, क्वांटिटी काय सेट झाली? Q3. तुम्ही डिसाइड केलात Q3 प्रोड्यूस करायचं. पण तुम्ही म्हणता नाही, अजून एक बिहेवियरल प्रिन्सिपल फॉलो झाला पाहिजे, जो आहे TR शुड बी ग्रेटर दॅन TVC, बरोबर आहे का? फर्स्ट बिहेवियरल प्रिन्सिपल, टोटल रेव्हेन्यू शुड बी ग्रेटर दॅन टोटल व्हेरिएबल कॉस्ट, म्हणजेच ऍव्हरेज रेव्हेन्यू शुड बी ग्रेटर दॅन ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, म्हणजेच प्राइस शुड बी ग्रेटर दॅन ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. बट इन दिस केस तुम्ही बघताय तुमचं ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट वर आहे. ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट बघा, इथं आहे ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. चालेल का? म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट जास्त आहे, प्राइस कमी आहे. या क्वांटिटीला प्राइस तुमचं P1 आहे, प्राइस कमी आहे, व्हेरिएबल कॉस्ट ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जास्त आहे. तुम्ही स्टॉप करणार आहे, ऑल टुगेदर स्टॉप करणार आहे, प्रोडक्शन काहीच करणार नाही. सो झिरो आउटपुट प्रोड्यूस करणार. काय करणार? झिरो आउटपुट. समजलं का? मला हे सांगायचं, समजलंय का? आता ही मीटिंग एंड होणार आहे, लगेचच जॉईन करायचं आहे. मीटिंग एंड होणार आहे, लगेचच जॉईन करायचंय.